ज्याचे ज्याचे पोरं हुकले नाही का टक्क्यावर त्याला फक्त आरक्षणाची किंमत विचारा, त्यालाच आरक्षणाची किंमत माहिती आहे. आरक्षण काय चीज आहे. वेळेप्रसंगी इतके पोरं शिकवले, पैसे जर कमी पडले तर मराठ्यांनी व्याजाने काढले पण पोरं शिकवले. कमीच पडले नाहीत. शेतातलं तर सगळं पीक घातलंच, पण वेळ पडली तर कर्ज सुद्धा काढले. त्याच्या पाठीमागे एकच कारण होतं, मायबापाने रात्रंदिवस जे कष्ट केले ते कष्ट जर पुन्हा करायचे नसले आणि आपल्या वाट्याला आलेलं कष्ट जर आपल्या पोरांच्या वाट्याला येऊ द्यायचं नसलं तर पोर आपल्याला शिकवावं लागतं ना, असं मायबापाने मनात धरलं. आणि पिकाचे तर पैसे घातलेच, पण व्याजाने काढून सुद्धा घातले. पण नेमकं दोघांचंही स्वप्न पूर्ण नाही झालं. मायबापाने नाही पैसे कमी पडू दिले, पोरही शिकले, पोरांनीही रात्रंदिवस अभ्यास केला, परंतु या आरक्षणाने त्यांचा घात केला आणि दोघांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली. पोरग सुशिक्षित बेकार म्हणून घरी आलं, बापाच्या डोक्यावर तसंच कर्ज राहिलं. ही परिस्थिती 40 वर्षापासून मराठ्यांच्या वाट्याला आहे. आरक्षण जर असतं, आपल्या नोंदी 70 वर्षापूर्वीच्या सापडल्या. जर मराठ्यांना 70 वर्षापूर्वी आरक्षण दिलं असतं ना, तर आज जगाच्या पाठीवर मराठा ही प्रगत जात म्हणून नंबर 1 ला जगाच्या पाठीवर राहिली असती. पण जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, नुसते षडयंत्र.